श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया। भक्ती योग। अर्जुन म्हणाला, जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात। परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावाने ध्यान करून उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात। सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत, कारण देहात अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते। परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात, हे पार्था, त्या माझ्यात चित्त गुंतलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो। माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर, म्हणजे तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही। जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे धनंजया, अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर। जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म करायला परायण हो। अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील। जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर। मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोब परमशांती मिळते। जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो, तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे। ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही, तसेच त्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष मत्सर आणि भीती उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे। ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्ती आहे, असा कर्तृत्ववान अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे। जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे। जो शत्रू मित्र आणि मान अपमान यांच्याविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते, ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते, जो ईश्वर रूपाचे मनन करणारा असतो,
जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो. निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते तो स्थिर बुद्धी असणारा अभिमानी पुरुष मला प्रिय असतो. परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन यांवर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नामक 12वा अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.